ओके, गुड आफ्टरनून. सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? स्क्रीन दिसते माझी? हो हो ओके. तर आज आपण काय बघणार आहोत? क्यूब्स अँड डायस बद्दल बघणार आहोत. ओके, एकदम 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 सिंपल मी तुम्हाला हे दाखवणार आहे. ओके, ट्रिक्स दाखवणार आहे. विदिन 15 सेकंड मध्ये तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता. ओके, तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यांनी साप शिडी वगैरे असे खेळलंय, असं वापरलाय, डायस वगैरे वापरलाय का नाही? वापरलाय. त्याच्यावर नंबर्स असतात बघा, 1 2 3 4 5 6. ओके, तर आपल्याला काय दिलेलं असतं बघा, की अशा प्रकारच्या 2 किंवा 3 डायस टेस्ट दिलेले असतात. तर आपल्याला इथे नंबर लिहिलेले असतात. समजा इथे मी नंबर लिहिले 4 5. ओके, याच्यावर कुठला तरी नंबर लिहिला आणि विचारलेलं असतं की 2 च्या समोर काय येणार, 2 च्या समोर कुठला नंबर असणार आहे. ओके, तर जनरली याच्यामध्ये आपण काय होत असतो, कन्फ्यूज होत असतो कसं काढायचं. तर आपला तिथे खूप वेळ जातो. तर मी एक सिंपल तुम्हाला काय दाखवणार आहे, ट्रिक दाखवणार आहे. त्याच्या सहाय्याने विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही त्याचा आन्सर सांगू शकता. कुणाला माहित आहे का याचं? इथे काय करायचं बघा, इथे काय करायचं, दोघांमध्ये कॉमन काय आहे ते बघायचं. दोघांमध्ये कॉमन काय आहे सांगा? 5 5 कॉमन. मग मी काय करणार सांगा, हे 5 पासून स्टार्ट करणार आणि क्लॉक वाईज दिशेने जाणार. 5 पासून क्लास स्टार्ट करणार आणि क्लॉक वाईज दिशेने जाणार आणि नंबर लिहिणार 5 1 4. इथे मी काय केलं बघा, क्लॉक वाईज दिशेने गेलो. पहिल्यांदा 5 लिहिला, नंतर 1 लिहिला, नंतर 4 लिहिला. आता दोघांमध्ये कॉमन काय सांगा, 5. त्यामुळे मी काय करणार सांगा, इकडनं पण 5 पासूनच चालू करणार आणि क्लॉक वाईज दिशेने जाणार. 5 2 3. आता याच्यामध्ये मिसिंग नंबर कुठला आहे सांगा, तर 6 नंबर मिसिंग आहे. मग मी काय करणार, ज्या ठिकाणी 2 नंबर आहेत ना सेम, तो एक काढून टाकणार आणि मिसिंग नंबर लिहिणार. आता आपला आन्सर रेडी आहे. आपण काय सांगणार सांगा, 5 च्या अपोजिट 6 असणार, 1 च्या अपोजिट 2 असणार, 4 च्या अपोजिट 3 असणार. सगळ्यांना ट्रिक समजली का? येस सर. हॅलो, एकदम 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 सिंपल आहे बघा. सर काय मला करायचं सांगा, मी परत सांगतो. ओके, तर जनरली काय करायचं, तुम्हाला जे 2 दिलेले असतात ना त्याच्यामध्ये एक काहीतरी कॉमन असतं. मग मी काय करणार सांगा, त्याच्यातलं कॉमन काय आहे, तर कॉमन दोघांमध्ये बघितलं तर 5 कॉमन आहे बघा. दोघांमध्ये काय सांगा, 5 कॉमन आहे. मग मी काय करणार आहे, क्लॉक वाईज दिशेने बाकीचे नंबर लिहायचे. 5 1 4, 5 1 4. एकामधलं लिहिलं. दुसऱ्यामध्ये मी काय करणार, परत तसंच चालू करणार, 5 पासून चालू करणार, 5 2 3. आता याच्यामध्ये जर बघितला तर 1 ते 6 नंबर असतात. त्याच्यातला मिसिंग नंबर कुठला आहे सांगा, 6 नंबर आहे आणि दोनदा 5 आलेले आहे. मग एक 5 काढून टाकणार आणि तिथे मी 6 लिहिणार. त्यामुळे आता कुठलाही तुम्हाला क्वेश्चन विचारला ना, 5 च्या समोर काय आहे, 6 असणार आहे. 1 च्या समोर काय आहे, 2 असणार आहे. 4 च्या समोर काय असणार आहे, 3 असणार. आता समजलं? समजलं? येस सर. ओके, एकदम 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 सिंपल सिंपल असतं बघा. तर जनरली काय दिलेलं असतं सांगा, की तुम्हाला एक कॉमन कुठला तरी असतोच असतो. समजा मी तुम्हाला नंबर दिले 6 5 3. ओके, इथे मी दिलं समजा 6 4 1. हे पण मी सांगतो बघा. ओके, याच्यामध्ये कॉमन काय आहे ते पहिल्यांदा बघायचं. दोघांमध्ये कॉमन जर बघितलं तर 6 आहे. मग मी काय करणार आहे, 6 पासून स्टार्ट करणार इथे आणि क्लॉकवाईज दिशेने जाणार. 6 पासून स्टार्ट करणार आणि मी काय करणार, क्लॉकवाईज दिशेने जाणार. 6 5 3 पहिल्यामध्ये. दुसऱ्यामध्ये पण मी 6 पासून स्टार्ट करणार, 6 1 4, 6 1 4. आता याच्यामध्ये मिसिंग नंबर कुठला आहे सांगा, 2 नंबर मिसिंग आहे. मग मी काय करणार आहे, ज्या ठिकाणी डबल नंबर आहे त्या ठिकाणी 2 लिहिणार. ओके, आता तुम्हाला कुठलाही क्वेश्चन विचारलेला असेल तर त्याचा आन्सर तुम्ही सांगू शकता. तुम्हाला विचारले 5 च्या अपोजिट काय, 1 आहे. 3 च्या अपोजिट काय, 4 आहे. 6 च्या अपोजिट 2 आहे. म्हणजे आपल्याला असं मॅन्युअल व्हिज्युअलाइज करायची गरज नाही, ते काय असेल वगैरे डोक्याला ताण द्यायची गरज नाही. एकदम 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 काय आहे सांगा, सिंपल आहे. क्लिअर समजला? हो सर. क्लिअर समजला? हो सर. हा सगळ्यांना? हो सर ओके समजलं. ओके. दुसरं काय असतं बघा, केव्हा केव्हा काय असतं सांगा, एक कॉमन नसतं. एक केव्हा केव्हा काय नसतं सांगा, कॉमन नसतं. तर केव्हा केव्हा काय असतं, तर 2 कॉमन असतात. ओके,
ह्याच्यामध्ये जर बघितलं तर दुसरं काय सांगा, याच्यामध्ये दुसरा ऑप्शन बघा. दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय सांगितलं आपल्याला सांगा, 2 कॉमन आहे, 5 पण कॉमन आहे आणि 1 पण कॉमन आहे. मग इथे क्वेश्चन काय विचारला जाणार सांगा, 2 चे अपोजिट काय असणार. तर आपण काय करायचं, इथे 2 दिलाय ना, याच्यामध्ये 5 आणि 1 कॉमन आहे, याच्यामध्ये 5 आणि 1 कॉमन आहे. तर याच्यामधला कॉमन नसलेला सांगायचं, 2 च्या अपोजिट काय फोर्स असणार. क्लिअर? एकदम 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 सिंपल आहे बघा. जर 2 कॉमन असतील तर क्वेश्चन तुम्हाला हाच विचारला जाणार आहे. ओके, की बाबा याच्या अपोजिट काय. आता समजा मी तुम्हाला काय दिलं सांगा, इथे समजा मी काढून टाकलंय, हे नाही समजा, आणि समजा हे पण काढून टाकलं, हे पण काढून टाकलं. ओके, हे पण काढून टाकलं आणि नंबर दिले समजा इथे, इथे 6 नंबर दिला. ओके, इथे मी 3 नंबर दिला. ओके, इथे मी काय दिला सांगा, 3 नंबर दिला आणि इथे समजा मी 1 नंबर दिला. आता क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो सांगा, 6 च्या अपोजिट काय असणार. काय सांगणार आन्सर? 1 असणार. इथे काय बघायचं सांगा, कॉमन काय ते बघायचं. कॉमन नसलेलं सोडून बाकीचं असतं ते अपोजिट असतं. एकमेकाचे काय असतं सांगा, अपोजिटच असतं. एकदम 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 15 सेकंड मध्ये तुम्ही आन्सर का सांगू शकता. डोक्याला ताण काय द्यायची गरज नाहीये. समजा मी तुम्हाला आधी क्वेश्चन दिला, समजा इथे मी समजा 4 लिहिलंय, इथे मी समजा 6 लिहिलंय, इथे मी समजा 2 लिहिलंय. ओके, इथे मी समजा 2 लिहिलंय, इथे मी समजा 3 लिहिलंय, इथे मी समजा 1 लिहिलंय आणि मला विचारले, काय विचारले सांगा, 5 च्या अपोजिट काय असणार. 5 च्या अपोजिट काय असणार. तर 5 आपल्याला दिसतच नाही ऍक्च्युअली, तरी पण विचारलं 5 च्या अपोजिट काय असणार. तर आपण काय करायचं, इथे ते मगासारखंच वापरायचं. काय वापरायचं सांगा, कॉमन काय ते बघायचं दोघांमध्ये. याच्यामध्ये कॉमन काय आहे सांगा, दोघांमध्ये 2 आहे. मग 2 पासून मी चालू करणार, 2 6 4, याच्यापासून क्लॉकवाईज करायचं. 2 3 1. आता मिसिंग काय आहे सांगा, 5 मिसिंग आहे. त्यामुळे 2 आणि 5 काय असणार, अपोजिट असणार आहे. 6 आणि 3 अपोजिट असणार आहे. 4 आणि 1 अपोजिट असणार आहे. एकदम इझी, इझी आहे. हो सर. सगळ्यांना समजलाय. येस सर. ओके, इथे समजा असे नंबर दिले, मला असे नंबर दिलेत बघा, आणि विचारलं 1 चे अपोजिट काय असणार आहे. काय सांगणार. काय असणार 1 चे अपोजिट. 3 असणार. एक लक्षात घ्या, जेव्हा 2 कॉमन असतात ना, तेव्हा ती ट्रिक वापरायची नाहीये, क्लॉकवाईज वापरायची नाहीये. चुकणार तुमचा आन्सर. 2 कॉमन असतात ना, तेव्हा राहिलेले 2 नंबर एकमेकाच्या अपोजिट असतात. इथे 2 कॉमन म्हणजे काय सांगा, 2 आणि 4 कॉमन आहे बघा. राहिले कुठले, 1 आणि 3 राहिला. मग ते एकमेकाच्या अपोजिट असणार. ही ट्रिक मगाशी नाही वापरायची हा, क्लॉकवाईज वगैरे. जेव्हा 2 कॉमन, आन्सर चुकणार. ओके, क्लिअर क्लिअर. आता मला सांगा, हे आपल्याला दिलेलं आहे बघा, इथे आपल्याला हे दिलेलं आहे. मला सांगा 5 चे अपोजिट काय असणार. पहिल्यामध्ये 5 चे अपोजिट काय असणार. 4. इथे काय करणार सांगा, कॉमन काय सांगा, दोघांमध्ये कॉमन काय. 6. मग मी काय करणार सांगा, 6 पासून स्टार्ट करणार असतं आणि क्लॉकवाईज दिशेने लिहिणार आहे. मी काय लिहिणार सांगा, 6 4 आणि 3 लिहिणार. ओके, इथे पण मी काय करणार, 6 चे लिहिणार, 6 पासून स्टार्ट करणार आणि मी काय लिहिणार सांगा, 6 5 आणि 2. डबल काय सांगा, 6 डबल आहे, त्याच्याबद्दल नसलेला नंबर लिहिणार 1. आता तुम्ही सांगू शकता, मी क्वेश्चन काय विचारलेला तुम्हाला, 6 च्या अपोजिट काय. 6 च्या अपोजिट काय असणार, 1. 6च विचारलेलं ना. कुठलाही विचारला तर आपल्याला सांगता येईल बघा. 4 च्या अपोजिट 5, 3 च्या अपोजिट 2. सगळ्यांना समजलंय. सगळ्यांना समजलंय. हॅलो. ओके ओके. केव्हा केव्हा काय देतात माहिती आहे, 3 किंवा 4 पण दिले जातात. मग त्यावेळी आपण काय करायचे, असे 2 निवडायचे ज्याच्यामध्ये एक काहीतरी कॉमन आहे असं. ओके, त्या 3 मधले 2च निवडायचे, एक कॉमन असलेला. कुठले निवडूया आपण,
एकच कॉमन असायला पाहिजे. असं कुठला आहे? 4 कॉमन आहे? पहिले दोन. नाही, दोन कॉमन आहेत बहुतेक ना, का एकच कॉमन आहे? एक कॉमन असलेला काय आहे का त्याच्यामध्ये? नाहीये. आहे का एक कॉमन असलेला? नाहीये. दोन कॉमन असलेले आहेत, बरोबर आहे ना? पहिल्यात आणि तिसऱ्यात दोन कॉमन आहेत. नाही, एकच कॉमन आहे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये. पहिला आणि तिसरा नाही. होय, पहिल्या आणि तिसरा निवडू शकतो ना आपण, बरोबर की नाही? हो सर. एकच कॉमन आहे ना. आता दोन कॉमन असलेले आपण नाही निवडायचे, म्हणजे आपल्याला सगळे घ्यायचे नाही, दोन कुठले तरी घ्यायचे त्याच्यातले, ज्याच्यामध्ये काय आहे सांगा, एकच कॉमन आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय सांगा, इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे. मग मी काय करणार सांगा, क्लॉकवाईज दिशेने जाणार, 4 पासून स्टार्ट करणार असा आणि काय लिहिणार, 4 2 3 लिहिणार. इथे पण 4 पासून चालू करणार, 4 1 5. मिसिंग कुठला नंबर आहे? 6 नंबर आहे. ओके, आता मी डायरेक्टली काय करू शकतो सांगू शकतो, कशाच्या अपोजिट काय? 4 च्या अपोजिट 6, 2 च्या अपोजिट 1, 3 च्या अपोजिट 5. क्लिअर? म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त दिलेले असतील ना, त्याच्यातले फक्त दोनच निवडायचे आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं, कॉमन काय आहे ते बघायचं. क्लिअर? समजला? सर मला नाही समजलं. काय समजलं नाही का? कुठलं समजलं नाही? इथे बघ, खालचं. ओके, परत बघ इथे किती कॉमन आहेत? पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन किती आहेत का? याच्यामध्ये पण 4 आहे, याच्यामध्ये पण 4 आहे, बरोबर आहे ना? मग मी काय करणार सांगा, 4 पासून क्लॉकवाईज दिशेने जाणार. तुझा माईक बंद कर. 4 पासून क्लॉकवाईज दिशेने म्हणजे मी काय करणार, 4 2 3. एवढं समजलं? 4 2 3. नंतर मी काय करणार, दुसऱ्यामध्ये सुद्धा काय करणार, 4 1 5 करणार. ओके, आता ह्याच्यामध्ये नंबर मिसिंग कुठला आहे सांग? सगळे 1 2 3 4 5 आहेत, 6 नाहीये, मग एका 4 बद्दल मी 6 घेणार. आता हे सगळे अपोजिट असणार, 4 च्या अपोजिट 6, 2 च्या अपोजिट 1, 3 च्या अपोजिट 5. समजलं आता? ओके, एकदम 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 सिंपल आहे. इथे बघा असं विचारलं जाऊ शकतो, याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतो सांगा, पर्सेंटेजच्या अपोजिट काय असणार? अशी सिम्बॉल पण तुम्हाला कुठलं @ असणार असं आपण डायरेक्टली नाही सांगू शकत. सांगू शकतो? नाही. तुम्ही करून बघितलं का अगोदर? नसणार. @ मला तरी नाही वाटत. इथे काय करणार सांगा, कॉमन काय ते बघायचं. हे कॉमन आहे, मग मी काय करणार, क्लॉकवाईज दिशेने जाणार. पहिल्यांदा मी काय लिहिणार, आय लिहिणार, नंतर कॅपिटल एस लिहिणार आणि नंतर पर्सेंटेज लिहिणार. दुसऱ्यामध्ये सुद्धा मी काय लिहिणार, आय, नंतर @ आणि नंतर स्मॉल एच. ओके, म्हणजे पर्सेंटेजच्या अपोजिट काय असणार सांगा, स्मॉल एच असणार. क्लिअर? त्यामुळे गडबड नाही करायची. बघा काय करायचं सांगा, कॉमन काय ते बघायचं आणि नंतर आपण द्यायचं. आता पुढच्यामध्ये मी समजा तुम्हाला विचारलं, ट्राय करा बघा, मी तुम्हाला विचारलंय पायच्या अपोजिट काय असणार आहे, पायच्या अपोजिट काय असणार आहे विचारलंय. जमेल ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये हे तिन्हीकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्याला काय करायचं आहे, एक कुठला तरी कॉमन असलेला बघायचा. कुठला सिलेक्ट करूया सांगा, कुठला सिलेक्ट करूया? फर्स्ट आणि थर्ड. फर्स्ट आणि थर्ड करायचं, कारण त्याच्यामध्ये एकच कॉमन आहे बघा. ओके, त्याच्यामध्ये काय सांगा, 5 आणि 5 कॉमन आहे. मग मी काय करणार, तिकडनं स्टार्ट करणार, त्याच्यामध्ये सुद्धा तिथूनच स्टार्ट करायचं. ओके, मी लिहिताना काय लिहिणार सांगा, 5 3 7. दुसऱ्यामध्ये सुद्धा काय करणार मी, 5 6 4. आता मिसिंग नंबर कुठला आहे, मिसिंग नंबर कुठला आहे, 1 आहे. मग मी काय करणार सांगा, हा काय डबल 5 आहे तो काढून टाकणार, म्हणजे 5 च्या अपोजिट 1, 3 च्या अपोजिट 6, 7 च्या अपोजिट 4. आणि काय बघायची गरजच नाही. क्लिअर? क्लिअर? सर 2 पण मिसिंग आहे तिथे. कुठला?
या गणितामध्ये 2 पण मिसिंग आहे, 2 नाही, आकडे. त्याने काय दिले मध्ये इथे 2 असायला पाहिजे चुकून झालंय इथे 2 असणार. ओके, ओके. 7 नसतो ना, नंबर 7 नसतो जनरल. हा. 7 झालाय तो, ऍक्च्युली 2 असायला पाहिजे होतं. ओके. ओके ओके, इथे मला विचारलंय 9 चे अपोजिट काय असणार. मोबाईल मला बाहेर जायचं. कोण बोलताय, आवाज येतोय? अरे म्यूट करा ना बाबा. एफ. सर एफ. काय असणार, 9 चे अपोजिट एफ असणार. बघूया आपण इथे कॉमन काय सांगा दोघांमध्ये. सर त्याच्यामध्ये एल 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 कॉमन आहे. मग मी काय करणार सांगा, असं जाणार, इकडे पण असं जाणार. त्यामुळे काय होणार सांगा, एल 7 एफ आणि दुसऱ्यामध्ये काय होणार, एल ए 9. त्यामुळे 9 चे अपोजिट काय असणार आहे, एफ असणार आहे. 7 चे अपोजिट 8 असणार आहे. एल चे अपोजिट काय ते माहित नाही, कारण इथे नंबर नाही दिले. ओके, तर अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही, काढू शकता. क्लिअर, समजलं सगळ्यांना? हो सर. समजलं? ओके सर. इथे बघा, अरे कोणाचं माईक चालू आहे? राठोड, माईक बंद करायचं ना, आवाज येतो पाठीमागे. ओके, इथे मला विचारलंय, काय विचारलंय सांगा, 2 चे अपोजिट काय का विचारलं. कुठलंही विचारलं जाऊ शकतो. 2 चे अपोजिट काय का विचारलं. चार पैकी 4 पण घ्यायचे का, नाही घ्यायचे? नाही. 2च घ्यायचे. कुठले, ज्याच्यामध्ये एक कॉमन आहे असे. कुठले घेऊया सांगा बघा. सर ए आणि सी. दुसरा ए आणि दुसरा सी. ए आणि सी, हा त्याच्यामध्ये नाही. एकच कॉमन आहे? नाही, 2 कॉमन आहे. सर दुसरा सी, दुसरा डी डी. हा डी. सर ए आणि डी. हा, डी असायला पाहिजे होतं. सॉरी, हे डी आहे. हा सॉरी. ओके, याच्यामध्ये एकच कॉमन आहे. याच्यामध्ये पण होऊ शकेल, नाही याच्यामध्ये नाही होऊ शकत. म्हणजे आपण पहिला आणि काय घेणार सांगा, चौथा. काय कॉमन आहे, 2 कॉमन आहे. मग मी लिहिणार, हे पण असं लिहिणार, हे पण असं लिहिणार. ओके, मग मी काय लिहिणार सांगा, 2 4 1. त्याच्या खाली काय लिहिणार, 2 5 3. मिसिंग नंबर कुठला आहे, 6 नंबर आहे. अरे राठोड बाबा, म्यूट हो, आवाज येतो तुझ्या घरातला. ओके, त्यामुळे 2 च्या अपोजिट 6, 4 च्या अपोजिट 5, 1 च्या अपोजिट. बाकी 2 बघायची गरजच नाही आपल्याला. 100% आपलं बरोबर आहे. हा, बोल. आवाज येत नाही तुझा, आवाज क्लिअर येत नाही. इथे बघा, आपल्याला पहिला बघा, मी मोठं करू का, दिसतंय तुम्हाला? मोठं करा. ओके, दिसतंय सगळ्यांना आता? दिसतंय सगळ्यांना? हो सर. पहिल्यातलं मला काय विचारलंय बघा, ब्लॅकचे अपोजिट कुठला कलर असणार काय विचारलं ह्याच्यामध्ये. पहिल्यामध्ये ब्लॅकचे अपोजिट कुठला कलर असणार? रेड. इथे कलर काय बघायची सांगा. सेम कॉमन काय आहे दोघांमध्ये कॉमन काय? ब्ल्यू. कॉमन ब्ल्यू आहे कॉमन. मग मी काय करणार सांगा, ब्ल्यू पासून स्टार्ट करणार. इथे पण ब्ल्यू पासून स्टार्ट करणार. इथे काय लिहिणार सांगा, पहिल्यामध्ये ब्ल्यू रेड ऑरेंज. दुसऱ्यामध्ये काय होणार सांगा, ब्ल्यू ब्लॅक, बीके लिहितो ब्लॅक म्हणजे, आणि काय होणार सांगा, येलो होणार. आपल्याला काय विचारलंय सांगा, ब्लॅकचे अपोजिट काय? आपल्या ब्लॅकचे अपोजिट काय असणार आहे, रेड असणार. ओके, म्हणजे असे पण तुम्हाला क्वेश्चन काय केले आता विचारले जाऊ शकतात. इथे मला समजा विचारलंय सी चे अपोजिट काय असणार आहे दुसऱ्यामध्ये, सी चे अपोजिट काय असणार काय विचारलं ह्याच्यामध्ये. इथे काय करणार, कॉमन काय सांगा, कॉमन काय? बी. बी कॉमन. इथे पण बी कॉमन आहे म्हणजे मी असं लिहिणार बघा. मी लिहिताना कसं लिहिणार सांगा, बी सी डी लिहिणार. आणि दुसऱ्यामध्ये काय लिहिणार सांगा, बी एफ ए.
त्यामुळे सीच्या अपोजिट काय असणार, एफ असणार आहे. डीच्या अपोजिट काय असणार आहे, ए असणार. बीच्या अपोजिट काय ते माहित नाही. ते जर नंबर असते तर मला समजलं असतं. ओके, त्यामुळे आपण नाही सांगू शकणार काय असते. ओके, आता मला सांगा याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये बघा मी क्वेश्चन तुम्हाला विचारतोय की आपल्याला पायच्या अपोजिट काय असणार आहे. इथे बघा कॉमन काय सांगा, कॉमन काय, कॉमन काय, सर 6. मग मी काय असं जाणार, 6. मी असं जाणार. ओके, त्यामुळे काय होणार सांगा, 3 6 4 आणि 3 5 1. मिसिंग नंबर कुठला आहे, 2. 2 आहे. त्यामुळे कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारला तरी सांगता यायला पाहिजे. 3 च्या अपोजिट 2, 6 च्या अपोजिट 5, 4 च्या अपोजिट 1. बोल सर कुठचं लेसन चालू आहे. कुठचा लेसन चालू आहे, क्यूब अँड डाईस, क्यूब्स अँड डाईस. ओके, क्यूब अँड डाईस. हा, इथे बघा, इथे तुम्हाला 3 दिलेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय की 1 च्या अपोजिट काय असणार. आपण किती कन्सिडर करायचे, एकच, दोनच कन्सिडर करायचे, तिन्ही नाही कन्सिडर करायचे. एक कॉमन असलेला बघायचा. 3. 1 च्या अपोजिट काय असणार आहे. मी कुठलं धरू सांगा, कुठलं घेऊ, पहिला दुसरा सेकंड कुठला घेऊ, सेकंड थर्ड. सेकंड थर्ड मध्ये कॉमन. ओके, सेकंड थर्ड मध्ये 2 कॉमन आहे. ओके, मी समजा 2 घेतले, पहिला आणि दुसरा पण घेऊ शकतो, बरोबर आहे. त्याने पण काढूया आपण. ओके, त्याने पण आन्सर काढूया. ओके, 2 मिनिट. इथे पण मी काय करणार सांगा, 2 4 1. मिसिंग नंबर कुठला आहे, 5. त्यामुळे काय ना, 3 च्या अपोजिट 1, 6 च्या अपोजिट 4, 2 च्या अपोजिट 5. तेच जर आपण काय समजा पहिला आणि दुसरा केला तरी आपला आन्सर बरोबर यायला पाहिजे, कारण एकच कॉमन आहे ना. 3 कॉमन आहे, 3 कॉमन आहे. 2 मिनिट ना, 3 5 4 आणि 3 2 आणि कुठलं राहिलं 6. इथे काय होणार सांगा, 1. बघा हे आन्सर आणि हे आन्सर मॅच होते की नाही, बघा मॅच होते. त्यामुळे तुम्ही पहिला आणि दुसरा घ्या किंवा दुसरा आणि तिसरा घ्या, काही नाही फरक पडणार. क्लिअर, हा बोल. सर तुम्ही परत एकदा शिकवायचं याच्यामधलं कुठचं तरी एक. मी आत्ताशी जॉईन झाले, मी आता मेसेज बघितला. नंतर व्हिडिओ बघ तू काय. हा, ओके. तर याच्यामध्ये आणि क्वेश्चन पाहिजेत का, समजलं तुम्हाला परफेक्ट. समजलं सर. हे सगळं तुम्हाला कुठे विचारलं जातं सांगा, 8वीच्या परीक्षेमध्ये विचारलं जातं, पण हल्ली ते 5वीच्या परीक्षेला पण विचारतात. त्यामुळे 8वीच्या मुलांना काय आहे, ते खूप युजफुल आहे. 1 ते 2 क्वेश्चन याच्यावर असतातच असतात. क्लिअर, समजलं सगळ्यांना. ओके, हो सर. आता आपण काय बघणार सांगा, क्यूब बद्दल बघणार आहे. 2 मिनिट द्या मला, क्यूब्स बद्दल बघूया. पण डाईस बद्दल कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, सगळ्यांना जमतील. हो हा, कोणाला काय डाऊट आहे तर विचारा आता डाईस वर. सर मला एक प्रॉब्लेम आहे, जे डाऊट आहे, नाही सर. सर मला तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. दिसणार. 2 मिनिट द्या मला. दिसतंय. नो सर. दिसतंय. हा सर, आता दिसते. ओके, तर आपण काय बघणार सांगा, आता क्यूब बद्दल बघणार. क्यूब सगळ्यांनी बघितला असेल, क्यूब खेळलाय तुम्ही. क्यूब कलर लावलेले असतात बघा, वेगवेगळे कलर असतात, मॅच करायचे. ओके, तसा मी क्यूब दिलं. क्यूब म्हणजे काय असतं सांगा,
त्याची लेंथ, ब्रेड, हाईट सगळं काय असतं सांगा सेम असतं. त्याला आपण क्यूब म्हणतो. बरोबर आहे ना. आता इथे मला काय दिलंय सांगा 3x3 चा क्यूब दिलेला आहे. म्हणजे त्याची लेंथ 3 आहे, हाईट 3 आहे आणि ब्रेड पण काय सांगा 3 आहे. मग याला आपण काय म्हणणार सांगा क्यूब म्हणणार आहे. 3x3x3 म्हणजे काय ते लक्षात आलं तुमच्या. ही लेंथ 3 आहे, ही पण 3 आहे आणि हाईट पण 3 आहे. क्लिअर. त्याला आपण काय म्हणतो सांगा 3x3 का म्हणतो. त्याच्यापासून आपल्याला काय करायचे ते कट करायचे. ओके. हे 8वी साठी उपयोगी आहे बघा. पण 5वीच्या मुलांना पण समजेल. 5वी 6वी 7वी कोण जॉईन झालेले असेल ना त्यांना पण परफेक्ट समजेल. ओके. तर याच्यापासून आपल्याला 1x1 कट करायचे आहेत आणि 1x1 चे काय करायचे क्यूब बनवायचे आहेत. तर किती क्यूब बनणार आहे असा क्वेश्चन विचारला तर किती क्यूब बनणार सांगा. 27. 27 बनणार आहे. सगळ्यांना समजलंय. ओके. तर हे कसं काढायचं ते पण सांगतो बघा मी. मला काय सांगितलं सांगा. माझ्याकडे 6x6x6 चे क्यूब्स आहेत. ओके. आणि मला काय बनवायचे सांगा 2x2 चे क्यूब बनवायचे आहेत. तर किती बनणार सांगा आता. टोटल किती बनणार. 8. हा तर 192. 192. 6 सर 6 × 6 × 6 192. नाही. आणि सर 2 × 2 × 2 चं 8. तसं नाही म्हणत मी. माझ्याकडे आहे हा 6x6x6 चा क्यूबचा आहे आणि त्याच्यापासून मला कुठले बनवायचे आहेत सांगा 2x2 चे 2x2 चे बनवायचे. मग किती क्यूब बनणार आहे. आता इथे कसे बघा 27. इथे एकच होता माझा. त्याच्यापासून मी काय केलं सांगा 1x1 84. हे कसं इझी काढायचं बघा. हे कसं इझी काढायचं बघा. ओके. आपल्याला दिलेत कुठले सांगा. आपल्याकडे जो क्यूब आहे तो कुठला आहे. कुठला आहे 6x6x6 चा आहे. बरोबर आहे ना. आणि आपल्याला बनवायचा आहे तो 2x2 चा बनवायचा. हा काय करायचं सांगा. याला डिवाइड करायचं. 6 ला 2 ने डिवाइड केलं किती येतं 3 येतं. 6 ला 2 ने डिवाइड केलं किती येतं 3 येतं. 3. ओके. आणि 6 ला 3 ने डिवाइड केलं आन्सर किती येतं 3. 3 × 3 × 3 करा. काय ना सांगा 27. पण दुसऱ्या प्रकारे कसं करायचं बघा. हे पण दुसऱ्या प्रकारे कसं करायचं बघा. आपल्याला 6x6x6 चे दिलंय. 6 कॉमन घ्यायचा. आपल्याला बनवायचं आहे 2x2 चा बनवायचा आहे. डिवायडेड बाय 2 करायचं. ओके. जे आन्सर येईल ना त्याचं 3दा मल्टिप्लिकेशन करायचं किंवा त्यालाच आपण क्यूब म्हणतो. क्यूब. आपण काय करायचं 3x3 3 × 3x3 करायचं. 27 येणार. आता हे तुम्हाला पटकन सांगता येईल बघा. मी तुम्हाला सांगितलं काय सांगितलं सांगा. माझ्याकडे 25x25 अरे कोणाचा आवाज येतो म्यूट ठेवा ना जरा. 25x25x25 चा क्यूब आहे. त्याच्यापासून मला 5x5x5 चा क्यूब बनवायचा आहे. क्यूब बनवायचे आहेत. तर किती क्यूब बनणार 125. 125. एकदम सिंपल. काय करायचं सांगा. याला काय करायचं 25 ला डिवायडेड बाय 5 करायचं. जे आन्सर येईल त्याचा क्यूब करायचा. 5 चा क्यूब काय येतो 125. हे सगळ्यांना समजलं का परफेक्ट. अजून घ्यायला पाहिजे. समजलं. तरी पण आपण एक घेऊया. माझ्याकडे समजा 10x10x10 चे क्यूब आहे. ओके. आणि मला काय करायचं आहे तर 2x2 चा क्यूब बनवायचा आहे. किती बनणार टोटल 125. काय सांगा 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे 5 येतं. त्याचा क्यूब करायचा. सगळ्यांना समजलं. याच्यावर अजून घ्यायला पाहिजे नको. हा नाही सर. ओके. तरी पण एक घेऊया. माझ्याकडे 27x27 चा क्यूब आहे. 3 चे घेऊन. ओके. आणि मला 3x3 चे क्यूब बनवायचे आहे. किती बनतील 729. मी काय करणार सांगा 21 ला. अरे कोणाचा माईक चालू आहे
नाईनचा क्यूब करणार. 9चा क्यूब किती येतो? 720. क्लिअर? 729. सर ओके, कोणाला माईक चालू आहे, तुमचा आवाज नाही येते. सगळ्यांना येतो आवाज. सर म्हणजे मध्ये ओके. मध्ये थोडा थोडा हे होत. ओके ओके, चला मी पुढे जाऊ आता. पुढे जाऊ. हो सर. ओके, आता आपण काय केलं सांगा. हा क्यूब आहे ना, तो सगळ्या बाजूने रंगवला सेम कलरने. ओके, हा क्यूब आहे तो सगळ्या बाजूने काय केला? रंगवला. माझा होता तो समजा पहिल्यांदा 3चाच घेऊया आपण. 3x3चा होता. ओके, एकदम सिंपल कसं आहे बघा, काही विचार करायची गरज नसते. 3x3चा माझा क्यूब होता. मी रंगवला आणि नंतर तो कट केला. त्याच्यापासून काय बनवले सांगा? 1x1x1चे क्यूब बनवले. किती बनणार सांगा? 1. किती बनणार? 1 बनणार. किती बनणार? 27. 27 बनणार. आपल्याला विचारलं, काय विचारलं सांगा? आपण सगळे कलर केलेले, हा बाहेरनं सगळे काय केलेले? कलर केले, नंतर कट केले. तर मला सांगा, त्याच्यामध्ये 3 फेसेस कलर झालेले असे किती हे असणार? क्यूब्स असणार. 27. 3 फेसेस, 3 बाजूने रंगलेले किती क्यूब्स असणार? 6. 6. हा 8. किती? 8. 8. कायम लक्षात घ्यायचं, कॉर्नरचे जे असतात ना, त्यांना 1, 2 आणि या बाजूला, 1, 2 आणि एक बाजूला, 1, 2 आणि त्या बाजूला, 1, 2 आणि त्या बाजूला. फक्त किती कोड मिळणार सांगा? 3 फेसेस कलर केलेले आपल्याला किती भेटणार सांगा? 8. किती भेटणार? 3 फेसेस किती दिसणार? किती भेटणार? 8 भेटणार. कुठलाही क्यूब असू दे, कुठलाही क्यूब असू दे, किती बाय कितीचा असू दे. ओके, आपण कलर केला आणि कट केला तर 3 फेसेस प्रत्येक क्यूब मध्ये फक्त 8च क्यूब्स असणार आहेत. क्लिअर? 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 Yes. ओके, आता आपल्याला काय बघायचे सांगा? 2 फेसेस कलर केलेले किती हे असणार आहे? 2 फेसेस म्हणजे काय मिळणार सांगा आपल्याला? हा मिळणार, हा मिळणार, बरोबर आहे ना? 1 आणि 2 फेस कलर केलेले आहे. ओके, हा मिळणार, या बाजूचा मिळणार, या बाजूचा, म्हणजे वर मला 4 मिळाले. तसेच मला खाली किती इथे पण मिळणार बघा. हा या बाजूला, या बाजूला, या बाजूला, या बाजूला, या बाजूला, इथे पण 4 मिळणार. आणि खाली पण मला काय मिळणार सांगा? किती मिळणार? 4 मिळणार. म्हणजे किती असणार सांगा 2 फेसेस कलर केलेले? 12. किती? 12 असणार. हे कसं काढायचं ते मी सांगणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया, नंतर मी तुम्हाला एकदम सिंपल कसं काय असतात ते सांगणार आहे. आपल्याला मोजत बसायचं नाहीये. ओके, नंतर मला काय बघायचं सांगा? 1 फेस कलर केलेला. 1 फेस कलर केलेलं काय सांगा? हा एक भेटणार, हा एक भेटणार, त्या बाजूला, त्या बाजूला. ओके, नंतर मला काय भेटणार सांगा? हा भेटणार, खाली भेटणार. टोटल किती भेटतात? 6. हा 6. किती भेटतात? 6 भेटतात, बरोबर आहे ना? 6 भेटतात. ओके, आता मला सांगा नो फेस, म्हणजे एक पण फेस कलर केलेले न केलेले किती भेटते? नो फेस, एकच. ओके, तो कुठे असणार सांगा? मध्ये असणार. पण हे सगळं जर बघत गेलो ना, आपल्याला ठीक आहे, छोटा होता तेव्हा, छोटा आहे तेव्हा आपल्याला समजतं. नाही आलं. अगं तू कशाला मध्ये बोलत बसते बाई? नाही तुझा हा प्रश्न विचारला, पण मी आधीच करून टाईप करून ओके, तर हे आपल्याला डायरेक्टली पण काढता येतं. ओके, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काय देणार सांगा? एक फॉर्म्युला देणार. त्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकाल? काढू शकाल, इझिली काढू शकाल. ओके, तर त्याच्यासाठी आपण काय करतो बघा. समजा मला काय दिलंय सांगा? आपण 3x3चा नको कन्सिडर करूया. ओके, आपल्याकडे समोर काय सांगा? डायग्राम पण नाहीये, तरी पण मी काढू शकतो. ओके, किती असणार ते काढू शकतो. माझ्याकडे समजा काय दिलंय सांगा? 8x8x8चा दिलेला आहे.
8x8 चा क्यूब दिलेला आहे आणि त्याच्यापासून मला 2x2 चे क्यूब बनवायचे आहेत. पहिल्यांदा मला सांगा किती क्यूब बनणार. नंबर ऑफ क्यूब किती बनणार. किती 64 बनणार. 64. हा तो आपण कलर केला आणि कट केला तर मला सांगा 3 फेसेस कलर केलेले किती क्यूब्स असणार. 8. याचा आन्सर कायम 8च येतो. 8. याचा आन्सर कायम काय येतो सांगा 8च येतो. क्लिअर समजलं. क्लिअर. 8. ओके. आता पुढचं आहे ना ते आपल्याला काय करावं लागेल कसं काढायचं ते बघा. तर मी काय करणार सांगा माझ्याकडे 8x2 चा होता 8x8 चा होता 2x2 चा बनवला. मी काय करणार सांगा 8x2 करणार त्याचं जे आन्सर येतं ते 4 येतं. मग मी काय करणार सांगा n इक्वल टू 4 म्हणणार. n इक्वल टू काय म्हणणार मी 4 म्हणणार. क्लिअर. n ची व्हॅल्यू मला किती मिळाली 4 मिळाली. आता मला 2 फेसेस काढायचे आहेत कलर केले. तर मी काय करणार सांगा मी काय करणार 12 n-2 करणार. n-2 म्हणजे काय होणार सांगा 4 - 2 किती होणार. आन्सर काय ना त्याचं 24. सर ठीक आहे. 12 कसे वाढलेत. 12 ते फॉर्म्युला हे केलं फॉर्म्युला बनवला आहे. ओके. प्रत्येकाचं 2 फेसेस काढायचं असेल ना तर मी काय करणार सांगा एक फॉर्म्युला काय वापरणार सांगा. हे 4 कसं काढलं ते लक्षात आलं. हो सर. 4 कसं काढलं ते लक्षात आलं. हा आता मी काय करणार सांगा 12 नंतर मी काय करणार n-2 करणार. n ची व्हॅल्यू माझ्याकडे किती आहे सांग 4 आहे. मग मी काय करणार 4 - 2 करणार म्हणजे किती येणार सांग 24 आन्सर. हा डायरेक्टली फॉर्म्युला वापरायचा. कसा काढलाय तो पाहिजे तर मी तुला एक लेक्चर त्याच्यावर देईन कसा काढलाय तो. ओके. इथे आपण काय करायचं सांगा 12 n ची व्हॅल्यू 4 मायनस काय करायचं 2 करायचं म्हणजे काय येणार 2 येणार म्हणजे किती येणार सांगा 24 त्याचा आन्सर आहे. 2 फेसेस साठी काय करायचं 12 n-1 ओके. आता मला 1 फेस कलर केलेले किती पाहिजे ते विचारले तर मी त्याच्यासाठी काय करणार सांगा मी 6 करणार. ओके. आणि इथे मात्र मी काय करणार n-2 करणार पण त्याचा स्क्वेअर करणार. n-2 किती होता सांगा 2 होता. 2 चा स्क्वेअर किती येणार किती येतो 4 येतो. 4 × 6 किती होतं 24 येतो 24. आणि 0 फेस विचारलं ना एक पण फेस कलर केलेला नाहीये तर मी काय करणार सांगा n-2 करणार आणि त्याचा क्यूब करणार. समजतंय. n-2 करणार आणि त्याचा क्यूब करणार म्हणजे मला किती मिळणार सांगा 8 मिळेल. हा तुम्ही डायरेक्टली वापरू शकता म्हणजे जरी तुमच्याकडे काहीच नसेल क्यूब नसला तरी आपण काढू शकतो. क्लिअर. क्लिअर का नाही. मी अनेक घेतो आणि 2-3 घेणार आहे काय प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला समजून जाईल. ओके. माझ्याकडे समजा सर मला ते 10 चा क्यूब आहे आणि त्याच्यापासून मला 2x2 चा क्यूब बनवायचा आहे. मला सांगा इथे n ची व्हॅल्यू काय येणार आहे 125. 125. वन नंबर ऑफ क्यूब 125 झाले. n ची व्हॅल्यू काय येणार आहे नंबर ऑफ क्यूब 125 झाले. ओके. अरे कोण बोलतोय तो बाबा मी बाहेर काढू का तुला. n ची व्हॅल्यू अरे बाबा n ची व्हॅल्यू किती येणार सांगा 5 येणार. मला सांगा 3 फेसेस किती येणार आहे कलर केलेल्या 8च येणार. हे कायम 8च येतं. 2 फेसेस करण्यासाठी काय करायचं 12 घ्यायचा आणि n-2 करायचा. n-2 केलं तर किती येतात 3 येतात म्हणजे किती येणार आन्सर 36. आहे. ओके. 1 फेसेस साठी काय करणार मी 6 × n-2 चा स्क्वेअर करणार म्हणजे काय करणार मी
3 चा स्क्वेअर करणार किती येतं 54. नाही 54. ह्याचं 9 येतं इंटू 6 करणार आणि याच्यासाठी मी काय करणार सांगा 3 चा काय करणार क्यूब करणार किती येणार 27. 27. क्लिअर क्लिअर सगळ्यांना हा तर फॉर्म्युला काय तुम्ही पुढे दिलेला आहे बघा तुम्ही लिहून घेणार तरी फॉर्म्युला लिहून घ्या मी घेतलंय लिहून समजलं सगळ्यांना नो फेस पेंटेड काय असतं सांगा n-2 करायचं क्यूब करायचं 1 फेस पेंटेड 6 इंटू n-2 स्क्वेअर करायचं आणि 2 फेसेस पेंटेड काय करायचं 12 n-2 आणि हे कायम आन्सर 8च येतो 3 फेसेस पेंटेड कायम n कशी काढायची ती लक्षात आली ना मी समजा तुम्हाला काय सांगितलं 25 बाय 25 बाय 25 चा क्यूब आहे आणि त्याच्यापासून मी 5 बाय 5 बाय 5 चा क्यूब बनवले तर यांची व्हॅल्यू किती असणार सांगा इथे मला 5. 5 असणार मी तुम्हाला सांगितलं समजा माझ्याकडे जे क्यूब आहे ना माझ्याकडे जो क्यूब आहे ना तो समजा 16 बाय 16 बाय 16 चा आहे ओके आणि त्याच्यापासून मी 2 बाय 2 बाय चे क्यूब बनवले तर यांची व्हॅल्यू किती येणार इथे 8 ओके आणि यांची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली की याच्यामध्ये घातलं की सगळे तुमचे येऊन जातील काहीच प्रॉब्लेम येणार नाही इझी आहे Yes. सगळ्यांना Yes, sir. समजलं सगळ्यांना समजलं लिहून घेतले सगळ्यांनी हो. हो सर हो सर नंबर ऑफ क्यूब कसे काढायचे समजलं ना नंबर ऑफ क्यूब साठी काय करायचं याचा क्यूब करायचा डायरेक्टली क्यूब करायचं एन ची व्हॅल्यूचा क्यूब करायचा टोटल नंबर ऑफ क्यूब ओके याचा क्यूब केला की तुम्हाला काय मिळणार ते पण पाहिजे तर लिहून घेतलं ते चालेल नंबर ऑफ क्यूब इक्वल टू काय ना सांगा एन चा क्यूब n-2 नाही हा एन चा क्यूब करायचा क्लिअर Yes. ओके किती दिलेले आहे बघा किती बाय कितीचा दिलाय बघा 1 2 3 4 5 5 बाय 5 बाय 5 चा दिलाय नाही 1 2 3 4 5 ओके 5 बाय 5 बाय 5 चा दिलेला आहे त्याच्यापासून 1 बाय 1 बाय 1 चे करायचे आधी मला सांगा n ची व्हॅल्यू किती असणार इथे 5 हा नंबर ऑफ क्यूब्स किती असणार 125. 25 ओके 3 फेसेस चे किती असणार 3 फेसेस पेंटेड अरे कोण आहे बाबा कोण आहे हा कितींदा सांगतोय मी सुरवसे नंतर 2 फेसेस 36 त्याच्यासाठी आपण काय करणार सांगा काय करणार 12 minus 12 12 into इंटू 9 n minus 2. n-2 म्हणजे किती येतं 3 येतं म्हणजे किती येणार 36. 36 येणार 36. वन फेज साठी आपण काय करतो 6 into 6 इंटू 6 into n minus हे n आपल्याला मिळालं minus ना 2 हे मिळालंय ना Square. स्क्वेअर किती आहे ना square. 54 नंतर 0 फेज 0 face 27 काय करणार 27. याचं n minus 2 n-2 मिळालं आपल्याला 3 मिळालं त्याचं काय करायचं आणि त्याचा क्यूब काढायचा क्यूब करायचं नाही सिंपल Yes. राहील. हा आपल्याला लागणार का ही गरज आहे का हे नाही. लागणार बघत बसावं लागणार बाबा काउंट करूया असं करावं लागणार No. No. नाही फक्त हे लक्षात असायला पाहिजे ओके आणि एक दिलाय बघा मी इथे मला काय दिलंय सांगा माझ्याकडे 80 बाय 80 चा क्यूब आहे ओके आणि मला 8 बाय 8 चा बनवायचा आहे तर यांची व्हॅल्यू आधी किती असणार सांगा मला 10 10 यांची व्हॅल्यू काय असणार सांगा 10 सगळ्यांना समजलं Yes. ओके आता मला सांगा नंबर ऑफ क्यूब्स किती असणार टोटल नंबर ऑफ क्यूब
1000. 1000. ओके. नंतर 3 faces painted. 8. 8. हे कायम काय येतं सांगा? 8च येतं. एकच येतं. ओके. नंतर आपण बघूया काय बघूया? 2 faces. 96. 96. इथे काय करणार आपण? 12 12 into 8. n minus N 2. n minus 2 म्हणजे किती येतं सांगा? 8. 8 येतं. 96. बरोबर. नंतर 1 फेस. मी काय करणार? 6 into 64. 8 चा स्क्वेअर. बरोबर आहे. किती येतं बघा याचा सांगा मला. 380. 300. बरोबर आहे. तुम्ही सांगितलेलं लिहिलंय मी. बरोबर आहे का बघा. नंतर 0 फेस. काय करणार मी? 8 चा काय करणार? 98. क्यूब क्यूब. करणार. किती येणार? किती? 5 12. 5 12. इझी आहे. तुम्हाला कुठला तरी एकच क्वेश्चन विचारला जातो. सगळे विचारले जात नाही परीक्षेमध्ये. ओके. तर मला वाटतं की एकदम कमी वेळामध्ये तुम्ही काढू शकाल. 15 सेकंड मध्ये पण काढू शकाल. नाही काढू शकणार? सर हा बोल. ते मला 0 फेसचं कळालं नाही. 0 फेस साठी n चा स्क्वेअर क्यूब करायचा. क्यूब म्हणजे माहित आहे तुला? क्यूब म्हणजे हो. समजलं? एका नंबरला सेम 3 टाइम्स मल्टिप्लाय कर. हा 3 वेळा मल्टिप्लाय करायचं म्हणजे त्याला क्यूब म्हणतात. ओके. सर ओके. बोल. मला ते टोटल नंबर ऑफ टोटलचं काढतात ना ते नाही कळालं. नंबर ऑफ क्यूब साठी काय करतात ना, हा जो मिळाला ना, हा जो n मिळाला हा. त्याचा क्यूब करायचा. ओके. तर मिळाल 1000 येणार हे ना. करा. हे संपत आलं बहुतेक. बॅटरी रे 1000 येणार. ओके. ह्याचा क्यूब करायचा. ह्याचा थँक्यू. क्यूब करायचा. ओके. चला दुसरा काय आता बघा असा क्वेश्चन पण असतात बघा. मी काय केलं सांगा, सेम कलरने नाही केले तर अपोजिट साइड सेम कलर केले. रेडच्या अपोजिट साइडला रेड, येलोच्या अपोजिट साइडला येलो, ग्रीनच्या अपोजिट साइडला ग्रीन केले. आधी आपण किती बाय कितीचा आहे तो बघूया. 1 2 3 4 5 6. 6 बाय 6 बाय 6चा आहे समजा. त्याच्यापासून मला 1 बाय 1 चा करायचा आहे. तर पहिल्यांदा मला सांगा n ची व्हॅल्यू किती बनाव आहे? 3 होता है. 6. नंबर ऑफ क्यूब नंबर ऑफ क्यूब 216. ओके. 3 फेसेस पेंटेड 8. ओके. पहिल्यांदा आपण जे करतो ना ते करून घेऊया. नंतर मी वेगळे क्वेश्चन तुम्हाला विचारणार. 2 फेसेस 36. मी काय करणार सांगा 12 आणि n मायनस 2 करणार म्हणजे किती मिळणार? 4. n मायनस 2 केलं तर 2 मिळणार. 36 कसं मिळणार मग? 48. 48. नंतर 1 फेस काय करणार? 6 इंटू 96. 4चा स्क्वेअर. बरोबर. किती आहे ना? 96. 0 फेस काय करणार? 4चा क्यूब करणार. 4चा क्यूब 64. 64. आता मला सांगा, मला असा क्वेश्चन विचारला की एका बाजूला रेड कलर आणि दुसऱ्या बाजूला ग्रीन कलर असणारे किती असणार? दोनच फेसेस काय केले? कलर केलेले आहे. आणि एका बाजूला रेड आणि दुसऱ्या बाजूला ग्रीन. कोण डोकं चालवणार? सर 96 तुझा 96 तुझा बाप रे. सर 12 पण नाही. 192. 92 बघ बाबा. 2 फेस किती आहे? 48 आहे. आणि तू सांगता RG केला 2 कलर असलेले 96 वगैरे असं कसं असणार? 16.
तर 16 48 असणार. कारण काय सांगायचं बघा, 48 मला 48 टोटल आहे 2 फेसेस. त्याच्या डिवायडेड बाय 3 करायचं, किती येतं? 60. RG म्हणजे रेड ग्रीन असलेले 16 असणार, ग्रीन येलो असणारे 16 असणार, आणि कुठला कलर राहिला? ग्रीन येलो झाला, रेड ग्रीन, रेड रेड येलो. येलो. समजलं काय ते? येस. हा, फक्त रेड कलर एका बाजूला असणारे किती कलर हे असणार? हा, फक्त रेड कलर एका बाजूला असणार, बाकी काय नाही कलर, कुठलाच कलर नाही. हा, त्याच्यासाठी काय करायचं सांगा, याला डिवायडेड बाय 3 करायचं, बरोबर? त्यामुळे काय ना सांगा, 2 मिनिट किती आहे ना? रेड कलर असणारे 32, ग्रीन कलर असणारे फक्त ग्रीन एका बाजूला 32, आणि येलो असलेले हे जे आहे ना, हे जे आन्सर येते ना, ते कोण आहे बाबा? तर तुमचा वॉइस डबल येतोय. ओके, येस हे जे 2 आहेत ना, त्याला डिवायडेड बाय काय करायचं? 3 करायचं. म्हणजे दोन कलर असणारे फक्त RG म्हणजे रेड आणि ग्रीन, फक्त G आणि Y ग्रीन आणि येलो, फक्त रेड आणि येलो. ओके, किंवा तुम्हाला सिंगल कलर असणार आहे, ह्याला डिवायडेड बाय 3 करा ना. सिंपल नाही आहे? हा, येस हा? ओके, आणि घ्यायला पाहिजे का याच्यावर? नाही हा, सर. समजलं? परफेक्ट. हा, इथे बघा, जनरली 8वीच्या स्कॉलरशिपला 2 ते 3 क्वेश्चन असतात याच्यावर, म्हणजे डाईस आणि क्यूब मिळून 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात. आणि मला वाटतं तुमचे 3 पैकी 3 क्वेश्चन मार्क्स तुम्हाला पडायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? येस 5वीची जी मुलं आहेत त्यांना पण समजलं की नाही? काही 5वीची मुलं बहुतेक जॉईन झालेली आहेत, त्यांना पण हे समजलं असणार का नाही समजलं? समजलं. समजलं. ओके, म्हणजे तुमची 8वीची तयारी झाली. ओके, याच्यावर कुणाला काय क्वेश्चन विचारायचे तर विचारा. सर अजून एकदा घ्या. अजून एक घेऊ? इथेच मी घेतोय. ओके, माझ्याकडे अजून नाहीये याच्यावर, म्हणजे असा डायग्राम वगैरे असलेला नाहीये. मी तुम्हाला काय सांगतो, इथे फक्त आपण काय करूया सांगा, इथे फक्त आन्सर आपण बदलूया. थोडासा वेगळा क्वेश्चन विचारतो. ओके, मला सांगा, मी केले काय सांगा, 6x6 घेऊया. चला, थोडासा वेगळा क्वेश्चन विचारतो. ओके, कोण डोकं चालवतो बघूया. आपण 1/1 चे बनवले, किती बनणार आहे? ते सेम असणार. किती बनणार आहे? 6. किती? 6 बनणार आहे टोटल. 216. 216 बनणार आहे. ओके, आता मी काय केलं सांगा, प्रत्येक बाजूला वेगवेगळा कलर दिला. प्रत्येक बाजूला काय दिला? वेगवेगळा कलर दिला. 6 कलर 6 बाजूला दिले. ओके, फक्त मला सांगा, 3 फेसेस मध्ये कलर असणारे किती असणार आहे? वेगवेगळे असू दे, पण 3 फेसेस किती असणार आपला? हे आपलं बदलत नाही. ओके, हे पण बदलणार का? हिची संख्या किती असणार 2 फेसेसची? यांची व्हॅल्यू किती होती आपली? 6 होती. 36. हे किती असणार सांगा? 48 36 सांगतोय तू बाबा, प्रत्येक मग 36 सांगत होता. 48. ओके, 1 फेस असलेले किती असणार आहे? 96 0 फेस असलेले किती असणार आहे? 64 आता मला सांगा, मी वेगवेगळे कलर दिले प्रत्येक ठिकाणी. आता रेड कलर असणारे किती असणार? एका बाजूला रेड कलर असणारे किती असणार? आता कलर काय दिले सांगा? अपोजिट साईडला सेम कलर नाही दिला, वेगवेगळे कलर दिले. आता मी काय करणार? याला डिवायडेड बाय किती करणार? डिवायडेड बाय किती करणार? 32 सर 32 लक्षात येते काय ते?
32 कसे येणार? हो सर. 32 कसे येणार? आता इथे Sir, इथे divided रेट by- दिला, इथे नाही रेट दिला, वेगळा कलर दिला. त्यामुळे डिवायडेड बाय मी 6 करणार आहे. बरोबर? त्यामुळे किती येणार सांगा? तर म्हणजे एक विचारलं 16. असेल तर डिवायडेड बाय 6 करायचं. एकच कलर दिला एका बाजूला, दुसऱ्या बाजूला दुसरा कलर. मगाशी काय होते सांग? या बाजूला रेट, त्याच्या अपोजिट बाजूला पण रेट होता. ओके, त्यामुळे 3च कलर वापरले, म्हणून आपण 3 डिवायडेड बाय 3 वगैरे करत होतो. क्लिअर? त्यामुळे रेड कलर काय असणार? 16 असणार आहे. येलो कलर किती असणार आहे? 16 असणार आहे. ग्रीन कलर किती असणार आहे? 16 असणार आहे. आणि बाकीचे 16. 3 कलर जे काय असतील ते काय असणार आहे? 16 16 16 असणार. 16. क्लिअर? सगळ्यांना समजलं? हो सर. Yes. हा? हो वेगळे सर. question. हा बोल. हो सर. ओके, कोणाला काय डाऊट आहे? तेवढे डिवायडेड करायचे ना. म्हणजे सिंगल कलर साठी म्हणजे इथे जेवढे तुला कलर तेवढे. 2 फेसेस असेल, 2 फेसेस वर सेम कलर असणार का? कुठल्याच नसणार आहे. नाही. बरोबर आहे ना? वेगवेगळे कलर असणार आहे. बरोबर आहे? यस. ओके, मग तिथे तुला काय विचारलं जाऊ शकेल? इथे 6 कॉम्बिनेशन येणार आहे. मग मला इथे पण डिवायडेड बाय काय करावं लागेल? 6 येणार आहे. मगाशी इथे आपण 3 करत होतो, कारण 2च कलर वापरले, म्हणजे अपोजिट कलर सेम होते, पण इथे 6 वेगवेगळे कलर्स वापरले. ओके, समजलं सगळ्यांना? हो सर. फक्त हे लक्षात ठेवा, यांची व्हॅल्यू कशी काढायची. याचा आन्सर कायम 8च येतं, हे लक्षात ठेवायचं. 3 faces. ओके, बाकी तुम्हाला सांगितलं ते लक्षात ठेवा. कुठलं सांगा? हे तुम्ही बहुतेक लिहून घेतलं असेल. लिहून घेतलंय ना एवढं? हो. हा, 2 ओके. faces. याचा वापर केला तर मला वाटतं 15 सेकंड पेक्षा कमी वेळात तुम्ही काढू शकता. Painted. ओके Yes. ओके ओके. पुढच्या शनिवारी तुम्हाला कुठल्यावर चॅप्टर पाहिजे? मॅथ्स पाहिजे का इंटेलिजन्स वर पाहिजे? मॅथ्स. इंटेलिजन्स. इंटेलिजन्स काय मॅथ्स? मॅथ्स 8वीचा कुठला चॅप्टर पाहिजे तुम्हाला? पॅरलल लाईन वगैरे क्लिअर झालंय तुमचं? हो झालंय. ओके. 3D ऑब्जेक्ट वगैरे कुठलं पाहिजे सांगा, तुम्ही सांगा. अल्जेब्रावर. अल्जेब्रावर कुठला चॅप्टर पाहिजे? किंवा सरासरी पण चालेल. कुठला? ऍव्हरेज. ऍव्हरेज. हा. कठीण वाटतो तो सांगा मला. एकदम कठीण वाटतो तो सांगा, तो आपण घेऊया. 3D. प्रॉफिट लॉस. प्रॉफिट लॉस कुठला पाहिजे? चला चार्ट मध्ये टाका. जास्त ऑप्शन आलं तो आपण हे करूया. चार्ट मध्ये टाका तुम्हाला पाहिजे तो. चार्ट मध्ये टाका पटकन. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, एक मी 7:30ला लेक्चर ठेवलेला आहे 8वी साठी. ओके, जे जेईची परीक्षा वगैरे देऊ शकतात त्यांच्यासाठी डेमो लेक्चर ठेवलेला आहे. आजचा पण डेमो लेक्चर असेल. ओके, तर जे कोण इच्छुक आहेत त्याच्यासाठी हीच लिंक वापरून तुम्ही जॉईन होऊ शका. मी दुसरी लिंक पाठवत नाही, याच लिंकने तुम्ही काय होऊ शकाल? जॉईन होऊ शकता. इंडायसेस घेऊया का? इंडायसेस बहुतेक सगळ्यांची क्लिअर नाहीये, कारण ते तुम्हाला जेई 11वी 12वी वगैरे सुद्धा सगळेजण प्रॉब्लेम करतात तिथे. ते घेऊया आपण. चालेल. ओके, मग पुढच्या शनिवारी आपण घेतोय 4 वाजता इंडायसेस. ओके, घातांक, मराठीमध्ये त्याला घातांक म्हणतात. ओके ओके, आजचं सगळ्यांना समजलंय? परफेक्ट. हो सर. ओके, परत विसरणार नाही ना? 3 पैकी 3 मार्क्स, 3 किंवा 4 जे काही क्वेश्चन येतील ते 4 पैकी 4 किंवा 3 पैकी 3 मार्क्स मिळतील की नाही सगळ्यांना? हो सर. ओके चालेल. चला मग थांबूया आपण. जे कोण इच्छुक आहेत त्यांनी 7:30 वाजता जॉईन व्हा 8वी साठी. ओके, त्याच्यामध्ये मी कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकवणार आहे, तो 10वी 11वी 12वी. ओके चालेल. चला बाय सर.